कायम सेवेच्या प्रस्तावाचे स्वागत, पण कर्मचाऱ्यांना आधी वेतनवाढ द्या. महाराष्ट्र कर्मचारी युनियन, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सभागृहात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव मांडल्याबद्दल महाराष्ट्र कर्मचारी युनियनने स्वागत केले असले तरी तातडीने वेतनवाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सेवा कायम होण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने सध्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वेतनवाढ करणे अत्यावश्यक आहे, असे म्हटले आहे. सावंत यांनी नमूद केले की कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करणे हा भावनिक विषय असून यापूर्वीही या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांची दिशाभूल झालेली आहे. 2015 साली पालिकेतील सत्ताधार यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम झाल्याचे जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्षात आजतागायत ती अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यावेळी प्रामाणिकपणे निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा, मेडिक्लेम व ESI सारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यामुळे सेवा कायम करण्याच्या प्रक्रियेबरोबरच वेतनवाढ व आरोग्य सुविधा तातडीने देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.